ऑन्कोलॉजी एक्सपिरियन्स असलेल्या नर्सेसची डिमांड आता खूप वाढत आहे. खरं तर हे विधान सध्याच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील एक मोठी गरज अगदी अचूकपणे मांडतं. कॅन्सर केअरसारख्या अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या क्षेत्रात प्रशिक्षित उमेदवारांची आजकाल नितांत आवश्यकता आहे. ही फक्त एक नोकरीची संधी नाहीये बरं का, तर एका वेगाने वाढणाऱ्या आणि समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वैद्यकीय शाखेत स्वतःचं करिअर घडवण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा प्रामुख्याने 5 टप्प्यांत असेल. 1 म्हणजे आधुनिक कॅन्सर केअर हॉस्पिटलची ओळख, 2 वैद्यकीय आणि प्रशासकीय पदे, 3 नर्सिंग क्षेत्रातील मोठी संधी, 4 आवश्यक पात्रता आणि अनुभव आणि शेवटी 5 अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. तर आपला पहिला विभाग आहे आधुनिक कॅन्सर केअर हॉस्पिटल आणि इथल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवतं की चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन हे काही एखादं सामान्य रुग्णालय नाहीये. हे एक अद्ययावत आणि आधुनिक कॅन्सर केअर सेंटर आहे. इथे किमोथेरपी, रेडिएशन, ICU आणि ऑपरेशन केअर यांसारख्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. महत्त्वाकांक्षी आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी अशा जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत काम करायला मिळणं ही करिअरला एक मोठी कलाटणी देणारी गोष्ट ठरू शकते. इथे अनुभवी आणि कुशल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जातोय, जेणेकरून रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळतीलच, पण त्यासोबतच कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळेल. आता वळूया विभाग 2 कडे, वैद्यकीय आणि प्रशासकीय पदे. आता इथे पाहण्यासारखी सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेची भव्यता. एकाच छताखाली अत्यंत विशेष वैद्यकीय पदांपासून ते महत्त्वपूर्ण प्रशासकीय पदांपर्यंत अनेक संधी उपलब्ध आहेत. एका बाजूला बघा, मेडिकल डायरेक्टर, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कॉलॉजी, सर्जिकल ऑन्कॉलॉजी आणि अतिदक्षता तज्ज्ञ यांसारखी महत्त्वाची वैद्यकीय पदे आहेत. तर दुसऱ्या बाजूला रुग्णालयाचे कामकाज अत्यंत सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय आणि सपोर्ट स्टाफची पदेही आहेत, जसं की मेडिकल सोशल वर्कर, डायटिशियन, HR एक्झिक्युटिव्ह आणि IT मॅनेजर. थोडक्यात सांगायचं तर एका परिपूर्ण आरोग्य सेवेसाठी किती वैविध्यपूर्ण टीमची आवश्यकता असते हे यातून स्पष्ट दिसतं आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील उमेदवारांसाठी इथे नक्कीच जागा आहे. यानंतर आहे आपला विभाग 3, नर्सिंग क्षेत्रातील मोठी संधी. रुग्णालयात अशी अनेक पदे असली तरी सध्या सर्वात मोठी आणि तातडीची गरज ही नर्सिंग विभागात आहे. विशेषतः ऑन्कॉलॉजी म्हणजेच कर्करोग उपचाराचा अनुभव असलेल्या स्टाफ नर्सेस आणि नर्स सुपरवायझर्स यांच्यासाठी ही एक अत्यंत विशेष मोहीम आहे. कॅन्सर रुग्णांची काळजी घेण्यासाठी जी एक प्रकारची सखोल संवेदनशीलता आणि अचूक कौशल्य लागतं ते या उमेदवारांमध्ये असणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे काम केवळ एक ड्युटी नसून रुग्णांच्या आयुष्यातील एक आशेचा किरण बनण्याची खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे. आता पुढे पाहूया विभाग 4, आवश्यक पात्रता आणि अनुभव. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा 5 ते 10चा आकडा. हा आकडा वरिष्ठ पर्यवेक्षकीय पदांसाठी म्हणजे सुपरवायझरी रोलसाठी आवश्यक असलेल्या अनुभवाची वर्ष अत्यंत ठळकपणे दर्शवतो. सुपरवायझर किंवा इन्चार्ज पदासाठी 5 ते 10 वर्षांचा अनुभव असणं अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांकडे दांडगा अनुभव आहे त्यांच्यासाठी नेतृत्व करण्याची आणि आपल्या प्रदीर्घ ज्ञानाचा उपयोग करून संपूर्ण नर्सिंग टीमला मार्गदर्शन करण्याची ही एक उत्तम वेळ आहे. ही पात्रतेची तुलना आपण पाहिली तर हे अगदी पटकन लक्षात येईल की डावीकडे नर्स सुपरवायझर किंवा इन्चार्ज पदासाठी BSc नर्सिंग किंवा GNM आवश्यक आहे आणि ज्यांच्याकडे पोस्ट बेसिक BSc आहे अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य दिलं जाईल. यासोबतच मगाशी पाहिल्याप्रमाणे 5 ते 10 वर्षांचा अनुभव आणि किमान 2 वर्षे सुपरवायझरी भूमिकेचा अनुभव असणं गरजेचं आहे. दुसरीकडे उजव्या बाजूला सिनियर किंवा स्टाफ नर्स पदासाठी 1 ते 5 वर्षांचा ऑन्कॉलॉजी, ICU किंवा पॅलिएटिव्ह केअरचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना पसंती दिली जाईल. यामुळे उमेदवारांना त्यांच्या सध्याच्या अनुभवानुसार नेमकं कोणता पर्याय निवडायचा आहे हे अगदी स्पष्ट होतं. आणि आता आपला शेवटचा विभाग 5, अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. चला तर मग पाहूया ही प्रत्यक्ष प्रक्रिया कशी उलगडते. अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आणि संपूर्णपणे ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी उमेदवारांनी त्यांचा रेझ्युमे अपडेट करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये ऑन्कोलॉजी किंवा इतर विशेष अनुभव अत्यंत स्पष्टपणे लिहिलेला असावा. त्यानंतर सर्व आवश्यक शैक्षणिक आणि अनुभवाची कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत.
आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ऑनलाईन अर्ज करणे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांनी वेळेवर कागदपत्रे तयार ठेवून अचूक अर्ज सादर करणं हे अत्यंत सोयीचं ठरेल. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी या अधिकृत संपर्क तपशिलांची नोंद घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे जॉब लोकेशन महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आहे. उमेदवारांना काही शंका असल्यास ते थेट अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा दिलेल्या ईमेल आयडीवर पत्रव्यवहार करू शकतात. तसेच ऑनलाईन अर्ज त्वरित पूर्ण करण्यासाठी फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या. या संपूर्ण सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. भविष्यातील आधुनिक आरोग्य सेवेचा भाग बनण्यासाठी आपले उमेदवार तयार आहेत का? कॅन्सर केअरच्या या वाढणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देण्याची ही खरोखरच एक दुर्मिळ संधी आहे. ज्या उमेदवारांमध्ये आवश्यक कौशल्य, चांगला अनुभव आणि रुग्णांची सेवा करण्याची मनापासून तळमळ आहे, त्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा. या अत्याधुनिक वैद्यकीय क्रांतीचा भाग बनण्याची तयारी करा आणि आपले अर्ज लवकरात लवकर दाखल करा.